बसू दिली नाही। ही योजना यशस्वीपणे सुरू ठेवली। राज्यातील जवळपास सर्वच निवडणुका संपल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन आता सुरू होत आहे। मात्र त्याआधीच राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार घातला। राज्य सरकारवर आर्थिक बोजा वाढल्याची टीका विरोधकांनी केली। याशिवाय नापिकीने ग्रासलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक होऊ शकतात। याशिवाय अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दाही गाजू शकतो। प्रचंड बहुमत मिळाल्यामुळं सत्ताधारी पक्ष हा मस्तीमध्ये आहे। जिथं मान सन्मान नाही, जिथं सभ्यता नाही, जिथे लोकशाहीचा सन्मान नाही, जिथे घटनेबद्दल आदर नाही, अशा ठिकाणी आम्ही चहापानाला जाणार नाही, हे सुरुवातीलाच आम्ही या ठिकाणी सांगून टाकतो। लाडक्या बहिणींमुळे आमचं राज्य कर्जबाजारी होते असं सांगतात। 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे। आम्ही स्पष्टपणे सांगतो की आमच्या लाडक्या बहिणींच्यामुळं हे राज्य कर्जबाजारी होत नाहीये। या राज्यातील विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो। शासनाकडून केवळ 2 ओळीचं एक लाईन अशी म्हटली जाते की यामध्ये कुठेही कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नयेत। हा घातपात आहे की अपघात आहे, या संदर्भात महाराष्ट्रभर देशभर चर्चा सुरू आहे आणि सरकारची भूमिका संदिग्ध आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। विरोधकांनी सरकारवर केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय प्रत्युत्तर दिलं ते आपण पाहूया। जनादेशाचा अपमान करण्याचं काम विरोधी पक्षाच्या वतीनं होतं। सत्ताधाऱ्यांना मस्ती आली आहे, सत्ताधाऱ्यांना मात चढलाय, अशा पद्धतीनं जनादेशाचा अपमान ते करतात। खरं म्हणजे आमचे सगळे सत्तारूढ पक्ष हे विनम्रतेनं जनतेमध्ये जात आहेत आणि जनतेची सेवा करतायत, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय हा आम्हाला जनतेने दिलेला आहे। यातनंही जर हे शिकणार नसतील तर मला असं वाटतं की विरोधी पक्षाचं काय होईल याबद्दल वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही। आता या चहापानावर तर नेहमीप्रमाणे त्यांनी बहिष्कार घातलेलाच आहे। खरं म्हणजे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। यामध्ये चहापान म्हणजे काय? हे काय फक्त सत्ताधाऱ्यांचं अधिवेशन नाही आहे। हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी सगळे रथाची 2 चाकं आहेत। परंतु हम नहीं सुधरेंगे वाली बात जी आहे, हम नहीं सुधरेंगे असं जे काही त्यांनी सिद्ध करून दाखवलंय। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदा 2